आणि बातमी महत्त्वाची आहे। दादरच्या शिवतीर्थवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे। मेळाव्यासाठी मनसैनिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर जमायला सुरुवात झाली आहे। राज ठाकरे यांच्या भाषणाकडे आता सर्वांचं लक्ष आहे। थेट या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडनं। विनायक, आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे ते म्हणजे राज ठाकरे काय बोलणार याकडे। मनसैनिक जमायला सुरुवात झाली असेल, तुम्ही आम्हाला तिथली दृश्य दाखवू शकाल, अपडेट्स देऊ शकाल? श्रुती बरोबर आहे। मनसेचा गुढीपाडवा मेळावा जो आहे तो दरवर्षी होत असतो। यंदा सुद्धा आपण जर पाहिलं तर भव्य असा स्टेज जो आहे तो उभारण्यात आलेला पाहायला मिळतो। या स्टेजवरूनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ते कार्यकर्त्यांना, नेत्यांना, सगळ्यांना संबोधित जे आहे ते करणार आहेत। खऱ्या अर्थानं गुढीपाडवा मेळावा जो आहे तो दरवर्षी कार्यकर्त्यांसाठी एक ऊर्जा देणारा असा हा मेळावा असतो। पक्षाचा अध्यक्ष जो आहे तो वर्षभराची शिदोरी जी आहे ती पक्षाची भूमिका जी आहे ती जाहीर करत असतात। आज सुद्धा 7 नंतर हा मेळावा जो आहे तो या ठिकाणी सुरू होईल आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण जे आहे ते 7:30-8च्या दरम्यान होणार असल्याची माहिती मिळते। सध्या राज्यातली जी स्थिती आहे या स्थितीवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ते भाष्य करू शकतात। त्यामध्ये सत्ताधारी असतील किंवा विरोधकांचे असतील, सगळ्यांच्या भूमिकेवरती बोर्ड जो आहे तो मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठेवू शकतात। त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा थोर महान पुरुष असतील यांच्याबाबत जी केली जाणारी वक्तव्य आहेत याचा समाचार सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या भाषणात घेऊ शकतात। आणि नेमकी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजच्या या संपूर्ण भाषणात मांडतात हे बघावं लागणार आहे। कारण आपण जर पाहिलं तर मागील वर्षी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जो आहे तो दिलेला होता, परंतु आता मात्र राज ठाकरे विधानसभा निवडणुकीमध्ये एकटे लढले होते। त्यामुळे साहजिकच सरकारवरती सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ते या आपल्या भाषणात ताशेरे जे आहे ते ओढू शकतात। त्यामुळे साहजिकच सगळ्यांचं लक्ष जे आहे ते या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाकडे लागलेलं आहे। हळूहळू गर्दी जी आहे ते या ठिकाणी जमायला सुरुवात होते। 7 वाजता खऱ्या अर्थानं या ठिकाणी सभेला सुरुवात होणार आहे। श्रुती, नक्कीच विनायक, अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। एवढा स्पष्ट वक्ता कोणीही नाही। सगळेजण आपलं हातचं राखून गोडून गुलाबीनी गोंजाराने बोलतात। डोळ्यात अंजन घालणारं आपण ज्याला म्हणतो असं खणखणीत भाषण जर कोणाचं होत असेल, विचार मांडण्याचं काम होत असेल तर राजसाहेबांचं होतं। कुठला कोरटकर, त्याची लायकी नाहीये, एक पैशाची लायकी नाही, त्याच्यावर आपण चर्चा करतोय। कुणाल कामरा असेल, कुठली तरी औरंगजेबाची कबर असेल, या विषयांवर चर्चा करून माझी महागाई कमी होणार आहे का? की सन्माननीय राजसाहेब महाराष्ट्राला काय विचार देतात, काय आदेश देतात, आणि एक खात्रीने सांगतो साहेब, जो आदेश देतील तो आमच्या ठाण्यात पाळला जाईल। याच्या आधीही पाळला गेला होता। महाराष्ट्रात चालू असलेल्या घडामोडींवर काय होतं याच्यावर राजसाहेब काय बोलतात का ही आमच्यात उत्सुकता आहे। सो साहेब नवीन काय घेऊन येत आहेत आणि महाराष्ट्राला काय प्रबोधन करतात हे आम्हाला आज पाहायचं आहे। राज ठाकरे यांचा पक्ष सध्या भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष आहे। आता मित्र पक्षाचा, भाजपच्या मित्र पक्षाचा तो मेळावा आहे, त्याच्यामुळे त्यांची भूमिका मी पाहतो ही भाजपा धर्जनी किंवा मोदी अमित शहा यांना धरून असते। एकनाथ शिंदेसारख्या लोकांना मदत करणं हे महाराष्ट्राच्या एकंदरीत अस्मितेला आणि स्वाभिमानाला परवडणार नाहीये आणि मराठी माणसाला कमजोर करणाऱ्या भूमिका राज ठाकरे यांनी घेऊ नये अशी एकंदरीत आमच्या सर्वांची अपेक्षा आहे। राज ठाकरे, आमचे राजसाहेब ठाकरे हे मैत्रीतल्या दुनियातला राजा माणूस आहे। त्याचा सगळ्या पक्षांमध्ये मित्र आहे, पण ज्या वेळेला ते शिवतीर्थाच्या व्यासपीठावर येतात ना, त्यावेळेला ते कोणाचे मित्र नसतात, कोणाचे शत्रू नसतात, ते फक्त महाराष्ट्र धर्मप्रेमी असतात। आणि जे महाराष्ट्रासाठी महत्वाचं असतं तेच ते व्यासपीठावरनं म्हणतात। हे काय माहिती, याला सकाळी उठून भोंग्यावर बोलण्याशिवाय दुसरं काही काम नाहीये। तुम्ही आज राजसाहेबांचं भाषण ऐका, हा महाराष्ट्राच्या उपयोगाचा असेल, महाराष्ट्राला प्रबोधन करणारा असेल, हिंदुत्वाला जिवंत ठेवणारा असेल। प्रशांत कोरटकरनं जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे। या अर्जावर 1 एप्रिलला सुनावणी होणार आहे। वकील सौरभ घाग यांनी कोरटकरच्या वतीनं न्यायालयात जामीन अर्ज दाखल केलाय। प्रशांत कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली। कोठडीत कोरटकरसाठी सुरक्षेची मागणी करण्यात आली। प्रशांत कोरटकरला कारागृहात स्वतंत्र आणि सुरक्षित कोठडी मिळावी असं त्याच्या वकिलांनी म्हटलंय। न्यायालय परिसरात कोरटकरवर 2 वेळा हल्ल्याचा प्रयत्न झाला। कोरटकरवरील हल्ल्याचा संदर्भ देत वकील सौरभ घाग यांच्याकडून सुरक्षेची मागणी करण्यात आली।
घाग यांची विनंती मान्य करत न्यायालयाच्या पोलीस आणि कारागृह प्रशासनाला त्या संदर्भात सूचना आहेत. तर कोरटकरच्या रोल्स रॉयसमुळे मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे. समृद्ध जीवन घोटाळ्यात महेश मोतेवारच्या गाड्या जप्त केल्याच नाहीत का असा प्रश्न उपस्थित होतोय. महेश मोतेवारच्या 51 पैकी 50 गाड्या जप्त केल्याच नाहीत का असाही सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय. महेश मोतेवार आणि तत्कालीन अधिकाऱ्यांची मिलीभगत होती का असा प्रश्न सुद्धा विचारला जातोय. कोरटकरनं वापरलेली आणि तुषार कलाटेकडे असलेली गाडी जप्तच केली नव्हती असं आता समोर येत आहे. समृद्ध जीवन घोटाळ्याचा तब्बल 22 लाख लोकांना फटका बसला होता. रॉयस समृद्ध घोटाळ्यात जप्त केलेल्या मालमत्तेपैकी एक आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी 51 गाड्या आणि 875 बँक खाती ताब्यात घेतल्याचं सांगितलं होतं. मात्र 51 पैकी 50 गाड्या ताब्यात घेतलेल्याच नाहीत अशी विद्यमान अधिकाऱ्यांची माहिती आहे. कोरटकरने वापरलेल्या रोल्स रॉयस गाडीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समृद्ध जीवनवरच्या कारवाईच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाली. समृद्ध जीवन घोटाळ्यात महेश मोतेवार आणि तपास करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची मिलीभगत आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. समृद्ध जीवन महेश मोतेवारची कंपनी होती. 2015 साली गुंतवणूकदारांच्या परताव्याबाबत अनियमितता केली होती. त्यामुळे महेश मोतेवारवर 2 गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणात महेश मोतेवार तुरुंगात गेला होता. महेश मोतेवार जेलमध्ये गेल्यानंतर त्याच्या मालमत्ता शासनानं जप्त केल्या होत्या. यामध्ये समृद्ध जीवनच्या 360 मालमत्ता आहेत, तर 875 बँक खाती आणि 51 वाहनं आहेत. याच 51 वाहनातील रोल्स रॉयस WB02 AB0123 ही वादग्रस्त गाडी आहे. महेश मोतेवार आणि त्याचं संचालक मंडळ हे गुंतवणूकदाराचे पैसे परत देऊ शकत नाही असं महाराष्ट्र शासनाचा निकष निघाल्यामुळे त्यांनी MPID कायद्याअंतर्गत सर्व मालमत्ता जप्त केल्या आणि ती जप्त केलेली यादी ही अशा प्रकारची आहे. याच्यामध्ये या सर्व मालमत्ता महाराष्ट्रात जितक्या मालमत्ता आहेत त्या सर्व मालमत्ता शासनानं MPID कायद्याअंतर्गत गुंतवणूकदाराच्या हित संबंधी कायद्याअंतर्गत जप्त केलेले आहेत. त्याच्यामध्ये ही रोल्स रॉयस जी गाडी आहे, आता जी वादग्रस्त गाडी आहे ती गाडी सुद्धा या यादीमध्ये आहे. एक महत्वाची घडामोड आहे. कर्जमाफी देऊ शकत नसाल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा. अजित पवारांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला पाहिजे असं संजय राऊतांनी म्हटलंय. राज्याच्या जनतेचा वचनभंग केल्यानं राजीनामा दिला पाहिजे असं संजय राऊतांचं म्हणणं आहे. काहींनी जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी जाहीर केलेली आहे. मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे, आणि त्याच्यामुळं परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ. आत्ता तशा प्रकारची परिस्थिती नाही. त्याच्यामुळं या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा. लाडक्या बहिणीने 2100 रुपये देण्यापासून ते कर्जमाफीपर्यंत करणारच चवर जोर देऊन सांगत होते. आता अजित पवारांनी हात वर केलेले आहेत. खरं म्हणजे अजित पवारांनी राजीनामा द्यायला पाहिजे. जर ते कर्जमाफी करू शकत नसतील आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नसतील तर महाराष्ट्राच्या जनतेचा वचनभंग केल्याबद्दल त्यांचा राजीनामा जनतेने मागण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे. कर्जमाफीचं असेल, हमीभावाचं असेल, त्या सगळ्या संदर्भात एक मोठं आंदोलन, त्याची सुरुवात आम्ही 11 तारखेला महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या दिवशी पूज्य बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेच्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांच्या घरासमोर रात्री 11 तारखेला रात्री 12 वाजता गळ्यात निळा दुपट्टा आणि हातात भगवा झेंडा असं घेऊन मशाल पेटवण्याचं आंदोलन करणार आहोत. सरकारला निर्देश देणार आहोत का या सगळ्या ह्याच्यात तुम्ही जे आश्वासन दिले होते, एकतर आम्ही या सगळ्या आंदोलनाची दखल घ्या, नाही तर याच मशालीनं आम्हाला पेटून द्या. तर लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर राज्याच्या तिजोरीवर भार आला. योजना जाहीर झाल्यानंतर राज्याच्या तिजोरीवर 46,000 कोटींचा भार आला. वाढलेला भार पाहता कर्जमाफी ही होणार नाही अशी माहिती असल्याचं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय. अर्थसंकल्पावर आलेला भार ज्या प्रमाणात वाढलेला आहे त्या अनुषंगाने कदाचित अजितदादांनी शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही अशी घोषणा केलेली आहे.
लाडकी बहीण योजना आम्ही जेव्हा जाहीर केली त्या टायमाचा त्याचा असलेला आर्थिक भार जवळपास 46,000 कोटीचा हा सरकारवर आलेला आहे. अनेक विकासाची जरी कामं असली तरी त्याला थोडासा गती त्याची मंदावलेली आपल्याला दिसते. म्हणून पुढच्या काळामध्ये आणखीन याच्यामध्ये महसूल कसा वाढेल, महसूल जर वाढला तर निश्चित या बाकीच्या कामाला गती पण देता येईल आणि लाडकी बहीण योजना जी कायम चालू ठेवायची आहे त्यासाठी मदतही करता येईल. तर सरकार बहिणींना 2100 रुपये देणार, पण ते आर्थिक स्थितीवर अवलंबून असेल. पण सध्या 2100 रुपये देणं संयुक्तिक नाही असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत दरेकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आणि निश्चितच राज्य सरकार राज्याची आर्थिक परिस्थिती स्ट्रेंथन करण्यासाठी त्या ठिकाणी अनेक उपाययोजना त्या ठिकाणी करतंय. त्यातनं लवकरात लवकर लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. परंतु आज तरी राज्याची आर्थिक स्थिती पाहता लगेचच 2100 रुपये देणं तसं योग्य नाही, संयुक्तिक नाही किंवा देता येणार नाही. तर बातमी महत्त्वाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागपूरमधील संघ कार्यालयाला भेट देत डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं. यावेळी संघाचं कौतुक करताना पंतप्रधान मोदी यांनी संघाला भारतीय संस्कृतीचा वटवृक्ष म्हटलं. दुसरीकडे पंतप्रधानांनी दीक्षाभूमीलाही भेट दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. दरम्यान मोदींच्या हस्ते नागपूरमधील माधव नेत्रालयाच्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली. मोदींनी सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसचं उद्घाटनही केलं. साधारण वटवृक्ष नहीं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारत की अमर संस्कृति का आधुनिक अक्षय वट है. ये अक्षय वट आज भारतीय संस्कृति को, हमारे राष्ट्र की चेतना को निरंतर ऊर्जावान बना रहा है.